हाय मैत्रिणींनो, रुची दाखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता सण येतात आहे आणि आज आपण तांदळाची खीर करणार आहे. झटपट होणार आहे, एकदम मावा न टाकता माव्यासारखी लागणारी ही खीर आहे. घरच्या साहित्यात, कमी साहित्यात झटपट होणारी चविष्ट अशी ही खीर आहे, तांदळाची खीर. आता आपण बघूया तांदळाच्या खीरसाठी लागणारे साहित्य. तांदूळ घेतले आपण अर्धी वाटी, काजू बदाम आहे आणि वेलची पावडर, डेसिकेटेड खोबरं, नाही तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता, आणि साखर. आता आपण तांदूळ भाजून घेऊया. दूध तापत ठेवलंय, उकळायला ठेवलंय. तांदूळ भाजून घेतले. आता आपण ते भिजायला स्वच्छ धुवून भिजायला ठेवूया. आता आपण मिक्सरमध्ये ना डेसिकेटेड खोबरं टाकूया. ओलं खोबरं पण टाकू शकता तुम्ही. आपण हे काजू बदाम पण टाकू वाटताना. आणि हे तांदूळ भिजून ठेवले, ते 15 मिनटं भिजून ठेवले तरी चालेल. पहिले भाजून घेतले आणि मग पण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. काजू बदाम आणि डेसिकेटेड खोबरं आणि तांदूळ हे वाटून घेऊया. इथं वाटून घेतलं. आता हे दूध आपलं उकळतं आहे. अच्छा, याच्यात आपण टाकून घेऊया आणि याच्यात थोडंसं पाणी मिसळून टाकूया. आपण हे मिसळून घेऊ, इथे पाणी टाकून त्याच्यात मिसळून. आता बघा आपण हलवून घेऊया छान, आणि एकदम चविष्ट अशी होते. आता आपण वेलची पावडर टाकूया. आता ती थोड्याने घट्ट होत जाते. आता आपण हे काजू बदामचे हे करून घेतले, तुकडे करून घेतले, ते टाकूया. हलवूया. उकळी तोपर्यंत शिजवून करून घट्ट होत चालली बघा आपली ही. आणि आता आपण साखर टाकूया आणि हलवूया. आता आपण तूप टाकूया. आता आपण त्याला हलवत राहायचं, नाही तर खाली लागण्याची. आता आपण उकळी आली की प्लेटमध्ये सर्व करूया. ती घट्ट होते, थंड झाल्यावर एकदम घट्ट होऊन जाते. झटपट होणारी, कमी साहित्यात, घरच्या साहित्यात. पाहुणे आले असेल आणि तुम्हाला सुचत नसेल काय करावं, ती तांदळाची झटपट एकदम मावा न टाकता माव्यासारखी लागणारी अशी खीर आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन